जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पिक्सल लॅब मध्ये PLP फाईल कशा प्रकारे ऍड करायची. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर व्हिडिओ हा पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओची शेवटी मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे. ते सिक्रेट लक्ष करून ऐका, तुमच्या फायद्याचं आहे. तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचं पिक्सल लॅब ऍप्लिकेशन याला ओपन करून घ्यायचं आहे. ऍप्लिकेशनला ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे डिफॉल्ट अशा प्रकारचा हे टेक्स्ट दिसेल. तर या टेक्स्टला तुम्हाला सिम्पली डिलीट वरती क्लिक करून या टेक्स्टला तुम्हाला सिम्पली डिलीट करायचं आहे. कारण अशामध्ये तुमची जे टेक्स्ट असेल ते वेगळ्या फॉन्टमध्ये येऊन जाईल. तर तुम्हाला इथं सिम्पली 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे ओपन PLP फाईल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या अशा प्रकारचे PLP मी इथं ओपन केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला वरच्या कॉर्नरवरती ती PLP नावाचं जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही ज्या तुमच्या फाईलमध्ये ज्या तुमच्या फोल्डरमध्ये तुम्ही PLP फाईल सेव्ह केलेली असेल त्या फोल्डरला तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं तुम्ही ज्या फोल्डरमध्ये PLP फाईल सेव्ह केले, तर मी या फोल्डरमध्ये माझी PLP फाईल सेव्ह केली. तर याला तुम्हाला फाईलवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे ओपन अँड ऍड. त्यानंतर तुमची PLP फाईल जी आहे ती अशा प्रकारे तुमची ओपन होईल. जसं की तुम्ही बघू शकता आपल्या पिक्सल लॅब ऍप्लिकेशन मध्ये अशा प्रकारची आपली PLP फाईल ही ओपन झालेली आहे. तर ही वास्तुशांती गृहप्रवेश समारंभाची PLP आहे. तर त्यानंतर डिझाईन वगैरे जर तुम्ही बघायला गेलं तर एकदम खतरनाक क्वालिटीची डिझाईन या पिक्सल लॅब ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही बघू शकता टेक्स्चर वगैरे PNG इमेजेस सगळं एकदम खतरनाक क्वालिटीचं आहे. त्यानंतर तुम्ही लेयरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की तुमची जी काही PNGs आहे ती आपण अशा प्रकारे ऍड केलेली आहे. त्याला तुम्ही इरेज सुद्धा करू शकता. जे काही तुम्हाला आवडलेलं नसेल त्याला तुम्ही इरेज देखील करू शकता आणि त्याच्यात मध्ये थोडेफार चेंजेस सुद्धा तुम्ही करू शकता. आता जसं मी स्थळला तुम्हाला इथे एडिट करून दाखवतो. हे बघू शकता तुम्ही इथे स्थळ टाकतो मी निल्लोड. आमच्या गावाचं नाव निल्लोड आहे, तर मी इथे स्थळ निल्लोड टाकतो. त्यामुळे टाकल्यानंतर तुम्ही इथे याची साईज जी आहे ती वाढवू शकता किंवा तुम्ही याचा फॉन्ट देखील बदलू शकता. अतिशय खतरनाक क्वालिटीचा आपला हा विषय झालेला आहे. आणि याला तुम्ही मध्यभागी घेऊ शकता. म्हणजे जसं काही तुमचं डिझाईन असेल त्या डिझाईन प्रमाणे, जसं मी तुम्हाला इथं ब्लॅक टेक्स्ट दिलाय तर ब्लॅक टेक्स्ट वरती तुम्हाला ते माहिती वगैरे टाकायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्ही तर ही जी सगळी मी तुम्हाला प्रोसेस सांगितली हे लक्षात ठेवा. आणि असं जर कधी तुम्ही केलं तर नक्कीच तुमची PLP फाईल ऍड होईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या नवीन पिक्सल लॅब ऍप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या. आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. तोपर्यंत जय शिवराय.